नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण जो काही सांगितलेलं होतं की तुम्हाला जर 2025-26ची अतिवृष्टी अनुदान पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला 14 सप्टेंबर 2025 पूर्वी एक काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते जर तुम्ही केलात तरच तुम्हाला अतिवृष्टीचा लाभ हा येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतो। आता सध्या सगळीकडे पंचनामे करणं सुरू आहे। पंचनाम्यामध्ये काय घेतलं जात आहे तो तुमचा गट नंबर, गटामध्ये नुकसान, तुमचं जे काही एकूण क्षेत्र किती आहे आणि त्यामध्ये तुमचं किती टक्केपेक्षा नुकसान झालं आहे, 33% पेक्षा कमी झालेलं आहे का 33% पेक्षा जास्त झालेलं आहे, असे सगळीकडे आता सध्या तरी पंचनाम्याचे फॉर्म तलाठीमार्फत यांच्या सुरू आहेत भरून घेणं। परंतु याच्याही पुढे जाऊन जर विचार केला तर तुम्हाला हा लाभ कुणाला मिळू शकणार आहे, तर हा लाभ ज्यांनी कुणी ई पीक पाहणी केलेली असेल, कारण की ई पीक पाहणी हा महत्त्वाचा घटक ह्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। तुमच्या शेतामध्ये तुमच्या सातबाऱ्यावर ई पीक नोंदणी झालेली असेल आणि त्या शेतावरती तुमचं सोयाबीन असेल, मूग असेल, कापूस असेल, जे काही असेल त्या पिकाचा पेरा तुमच्या सातबारावरती येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुमची ई पीक पाहणी होणं गरजेचं आहे। ई पीकसाठी जर पाहिलं तर 1 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात झालेली होती आणि ते जर पाहिलं तर आता 14 सप्टेंबर 2025 ही त्याची शेवटची तारीख आहे। म्हणजे आजपासून जर विचार केला तर फक्त 10 दिवस तुमच्याकडे बाकी आहेत ई पीक पाहणी करण्यासाठी। या 10 दिवसामध्ये तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करून घेणं गरजेचं आहे। 20-25 दिवस तर मध्ये ॲपच चालत नव्हतं, त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा खोळंबा उडालेला होता। परंतु आता सध्या ॲप जर पाहिलं तर सुरळीत चालू झालेलं आहे। सकाळी तुमचं फास्ट ॲप काम करतं, दुपारी थोडंसं स्लो होतं, गोल फिरतं, थोडासा वेळ घेतं, पण ई पीक पाहणी होते। थोडा वेळ द्या, ई पीक पाहणी करून घ्या। 14 सप्टेंबर 2025च्या पूर्वी जर तुम्ही ई पीक पाहणी केलात तर तुम्हाला याच्यासाठी अतिवृष्टी अनुदानासाठी लाभ मिळू शकतो। त्याच्यानंतरही करता येते, परंतु त्याच्यासाठी तुमच्या गावामधील जे काही सहाय्यक म्हणून नोंदणी केलेली आहे तलाठी यांच्या मार्फतची, त्यांच्या सहाय्यकाकडे जाऊन तुम्हाला ई पीक पाहणी करून घ्यावे लागेल, तेव्हा जास्त अडचणी येऊ शकतात। त्याच्यामुळे सध्या आता तुमच्या मोबाईलवरून तुम्ही करू शकता। तुम्हाला येत नसेल तर तुमच्या घरात कोणी व्यक्ती असेल, त्यांना जमत असेल, आजूचा बाजूचा शेजारी कोणीही असेल, कोणालाही घ्या, शेतात घेऊन जावा, ई पीक पाहणी करून घ्या। हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। तरच तुम्हाला अतिवृष्टीच म्हणून नाही, याच्या पुढचा तुमचा पीक विमा असेल, कोणत्याही शासनाच्या योजना जर असतील, खरीप हंगामामध्ये तुमची ई पीक पाहणी झालेली असेल तरच तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकतो, अन्यथा लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता। पाठीमागे जर पाहिलं तर 2023च्या आसपास काहीतरी सोयाबीन कापूस अनुदान वितरित करण्यात आलं होतं, हेक्टरी 5,000 रुपये। परंतु ते कोण्या बेसवरती करण्यात आलं होतं, ज्यांची ई पीक पाहणी झालेली आहे त्यांचाच डेटा घेतला होता महाभूमी पोर्टलवरून आणि त्यांनाच ते अनुदान देण्यासाठी पात्र करण्यात आलेलं होतं। भविष्यात बी असंच होऊ शकतं की तुम्हाला तुमची ई पीक पाहणी नसेल तर तुम्हाला त्या अनुदानातून वगळण्यात येऊ शकतं। म्हणून तुमच्या हातात आता सध्या टाईम आहे, लवकरात लवकर तुमची 14 सप्टेंबर, लक्षात ठेवा तारीख, 14 सप्टेंबर 2025च्या पूर्वी शेतकरी स्तरावरून ई पीक पाहणं होणे गरजेचं आहे। आजपासून फक्त 10 दिवस बाकी आहेत। हेच अपडेट सांगण्यासाठी आपण तळमळीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे। कोणीही शेतकऱ्याची ई पीक पाहणी करायचं राहू नये, लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी करून घ्यावा। असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा असाच महत्त्वाचा व्हिडिओ आल्यानंतर तो सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।